आजपर्यंत आपण चित्रपटामध्ये बघितलं होतं की विहीर चोरीला गेली म्हणून, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा असाही आहे की या जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये शेनगाव तालुक्यामध्ये ही आमची ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत कार्यालय जवळ बुद्रुक. तर या ग्रामपंचायत कार्यालयाच्या तलाठी सज्जामधून आमची विहीर चोरीला गेली, जी की आमच्या चुलते काके माझे वडील जे सर्वांची सामायिक विहीर होती, ती विहीर चोरीला गेलेली आहे. आणि जो फेरफार आम्ही डाउनलोड केला आहे त्यावरती जे तलाठी आहेत, वसंत मोहन जाधव हे तलाठी आहेत व गैनाथ प्रभाकर दंडिमे या अधिकाऱ्यांच्या काळामध्ये ही विहीर चोरीला गेलेली आहे. यामध्ये त्यांनी आम्हाला कोणत्याही खातेदाराला नोटीस आलेली नाही, कॉल आलेला नाही, SMS कोणत्याही द्वारे आम्हाला सूचना दिलेली नाही किंवा ग्रामपंचायतीच्या फलकावर देखील नोटीस लावलेली नाही. त्यानंतर जो पंचनामा आहे, आता हा पंचनामा बघा खूप गमतीचा आहे. पंचनामा मी तुम्हाला सांगतो. पंचनाम्यासाठी जो बॉन्ड वापरलेला आहे, हा बॉन्ड आहे 2022चा. पंचनामा झालेला आहे 2000, नोटीस झालेली आहे 2024 ला आणि लाभ घेतलेला आहे 2025-26 ला. म्हणजे हाही नियमाचं यांनी उल्लंघन केलेलं आहे. स्टॅम्प विक्रेत्याकडून तुम्ही वेंडरकडून स्टॅम्प घेतल्याच्या नंतर किमान 6 महिन्याच्या आत तुम्हाला त्यावर नोटरी करणं बंधनकारक असतं, पण किमान 2-2 वर्षांनी सगळा गॅप पडलेला आहे. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला या बॉन्डवर. आता हा बॉन्डचा जो पंचनामा आहे, हा पंचनामा असा गमतीचा आहे की ज्या शेतामध्ये विहीरच नाही त्या शेतात आम्ही विहीर बघितली म्हणून या 5 पंचांनी सही केलेली आहे. त्या पंचांचे नावं तुम्हाला माहीत असावेत म्हणून मी वाचून दाखवतो. पंच आहेत श्रीराम कुंडलिका शिंदे, शिवाजी बहिर्जी शिंदे, भुजंग बळीराम शिंदे, दोंडबा मुरलीधर इंगोले आणि शंकर तुकाराम शिंदे. या पंचांचं असं मत आहे की आम्ही ती विहीर बघितली आणि त्या पंचनाम्यावरती त्यांनी सिग्नेचर मारलेले आहेत, जी की मूळ विहीर त्या शेतामध्ये उपलब्ध नाहीये. तर अशा प्रकारे आमच्यावर अन्याय झालेला आहे. वेळोवेळी आम्ही SDM कार्यालय, कलेक्टर, तहसील कार्यालय या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत, ईमेल पाठवलेले आहेत आणि आजही आपण न्याय मागण्यासाठी मान्य तहसीलदार साहेब, SDM कार्यालयाला, उपविभागीय अधिकारी व तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन अर्ज देणार आहोत. कारण आपल्याला न्याय भेटणं गरजेचं आहे आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे व आमची पूर्व अवस्थेत परत विहीर सामायिक आमच्या पूर्ण भागीदारांच्या नावावरती लागणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ इतका शेअर करा की महाराष्ट्रामधून परत कुणाच्याही, महाराष्ट्रातल्या एकाही गावातली विहीर चोरी जाता कामा नये. जय हिंद, जय महाराष्ट्र.